शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील कपास जिनिंगवर शेतकऱ्यांची फसवणुकीचा आरोप, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील काही कपास जिनिंगकडून शेतकरी व पशुपालकांची सातत्याने फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कधी जनावरांच्या पशुखाद्यात निकृष्ट दर्जा, तर कधी शेतकऱ्यांच्या मालाच्या व्यवहारात अनियमितता अशा विविध प्रकारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिनिंगची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मित्तल कॉर्नजा जिनिंग येथे उत्पादित पशुखाद्याबाबत तातडीने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित पशुखाद्याचा उपलब्ध साठा जप्त करून त्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत. संबंधित बॅचची विक्री तात्काळ बंद करावी, तसेच दोषी उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पशुपालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी संबंधित विभागांनी कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.